तर मी तुम्हाला म्हटलं तसं शेवळाची आमटी करतोय आपण, खिमा घातली. हे शेवळ, हां, हे शेवळं असं मिळतं. हे वरचं जे कव्हर आहे ना, ते असं काढलं की आतला हा जो भाग आहे पिवळा दिसतोय एंडचा, हा वरचा, हा खूप म्हणजे त्याला खाज असते, तर तेवढा आपल्याला काढून टाकायला लागतो असा. आणि हा खालचा भाग आणि वरचं हे कव्हर सुद्धा आपण घ्यायचं ना. आणि ते हे असं चिरून घेतलं. हां, हे ते असं चिरून घेतलंय. हे काकडे म्हणतात याला. काकडे, हा, म्हणजे आवळा वगैरेच्या म्हणजे वर्गात यायचे असेल तर हे ठेचून घेऊन त्यात बी असते ती काढून ते ग्राइंड करून त्याचा बी काढून टाकायची. बी काढून टाकली. अच्छा. आणि त्याचं जे आहे ते पण मग हे आवळ्यासारखंच झालंय ठेवल्यामुळे, त्याचं काळपटपणा त्याला आला. अच्छा, ओके. पण हे घालणं महत्वाचं आहे कारण ह्याच्यात थोडीशी खाज असते, त्यामुळे ते. मग चिंच नाही झालं? चिंच सुद्धा थोडी, चिंचेचा कोळ सुद्धा आहे, पण मग ह्याचा फ्लेवर वेगळा असतो. म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन असतं. आपण बाजारात गेलो तर हे काकडे हे घेतले की शेवळं घेतलं की काकडे मिळतातच, म्हणजे ते देतातच भाजीवाले. हो, ठीक आहे. तर साहित्य नीट बघा. आपण खूप छान मस्त अशी आमटी करतोय. साहित्य: कापलेले शेवळे, उकडलेला खिमा, कापलेला कांदा, नारळाचं दूध, आलं लसणाची पेस्ट, काकड्याचा रस, हळद, 5 मसाला, गरम मसाला, तेल, गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ. साहित्य आपण बघितलं. आणि कुकरमध्ये करायला लागते ही भाजी? हो, म्हणजे त्याला 1-2 शिट्या घेतल्या म्हणजे पटकन होते आणि छान अगदी एकजीव होते मग ते. ओके. आणि आपण जो खिमा घेतलेला आहे तो मटन खिमा आहे का चिकन खिमा आहे? मटन खिमा आहे. आणि त्याला आलं लसूण लावून उकडून घेतलंय. म्हणजे कांदा, तेलावरती आपण शेवळं, बारीक चिरलेलं शेवळं, हळद घालायची. त्याच्यात मग आलं लसणाची गोळी 1 चमचा घालू, कारण ह्याच्यात घातलंय आपण खिम्यामध्ये घातलंय. तर मसाला, तुमचा मसाला, पांचाळ मसाला, हा 5 मसाला आहे. आणि हा गरम मसाला आहे. ओ, हा सुद्धा पांचाळचा आमचा म्हणजे वेगळा आहे. त्याच्यामध्ये मिरची आणि दालचिनी, वेलची, लवंग वगैरे असं घालून हा वेगळा असतो मसाला. थोडंसं पाणी घालूया. आणि नंतर खिमा घालून थोडंसं पाणी घालूया. आणि परत 2 शिट्या घेऊया. 2 शिट्ट्या कुकरच्या झालेल्या आहेत. 2 शिट्ट्या जोर जोरात वाजवल्या मी, त्यामुळे झाल्या आहेत पटकन. बघूया. हो. हां, पडला पाहिजे. ठेवूया. काय हवं आता? आधी परत परत नारळाचं दूध, गूळ, चिंचेचा कोळ, मीठ आणि हे काकडे बिया काढून मॅश करून घे. त्याचं किती प्रमाण असतं? म्हणजे आता 2 जुड्या जर आपण घेतल्या तर 4-5 काकड्यांचा रस आहे. 4-5 काकड्यांचा रस. चिंचेचा कोळ, आंबट तिखट, गूळ चवीप्रमाणे थोडासा घालायचा. तुम्ही भाकरी बरोबर खाताय? कशा बरोबर? भाकरी बरोबर, भाताबरोबर पण छान. आणि मीठ घालूया. मगाशी आपण मीठ नव्हतं घातलं? नव्हतं. अच्छा. आणि पुन्हा ते जरा नारळाचं घट्ट दूध. मग तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर ते खायचं. तुमच्या त्या मसाल्यामुळे ते ऑलरेडी तसं एकजीव झालेलं आहे ना. गहू आणि डाळ असल्यामुळे. किती घालायचं? पूर्ण घाला. पूर्ण. आहा, फॅन्टास्टिक. पण मग व्हेजला पण घालायचं नारळाचं दूध? हो, व्हेजला पण घालायचं ना? ओके. तर रेडी झालेली आहे मस्तपैकी शेवाळ्याची आमटी, खिमा घातलेली, मटन खिमा. तर साहित्य आणि कृती घ्या. खिमा घालून शेवळ्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेवळाची चिरलेली भाजी,
उकडलेला मटण खिमा, बारीक चिरलेला कांदा, नारळाचं दूध, आलं लसूण पेस्ट, काकड्याची भरड, हळद, 5 मसाला, गरम मसाला, तेल, गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ. कृती: मटण खिमा आलं आणि लसूण लावून वाफेवर शिजवून घ्यावा. काकड्यातले बी काढून उर्वरित भागाची जाडसर भरड करून घ्यावी. कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शेवळं, हळद, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि 5 मसाला घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये उकडलेला खिमा, पाणी आणि मीठ घालून कुकरच्या 2 शिट्या होऊ द्याव्यात. मिश्रण शिजल्यावर त्यामध्ये काकड्याची भरड, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ आणि नारळाचं दूध घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.